जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव व अक्कलकोवा तालुक्यात आरोग्य सेवा देणाऱ्या नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सरदार सरोवराच्या जलाशयात बुडत असलेली ती बोट प्रशासनाने बाहेर काढली असली तरी विना वापर होऊन असलेली ही बोट ॲम्ब्युलन्स आता परत करण्याचा निर्णय जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतला आहे। नर्मदा किनाऱ्यावरील 33 गावातील 21,000 नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी बोट ॲम्ब्युलन्स कार्यरत आहे। आधीची बोट ॲम्ब्युलन्स बुडाल्यानंतर पॉवर ग्रिडने ही बोट ॲम्ब्युलन्स CSR फंडमधून आरोग्य प्रशासनाला दिली होती। मात्र आधीच्या बोट ॲम्ब्युलन्सपेक्षा हिचा स्पीड जास्त असून हिच्या वापरासाठी ताशी 70 लिटर पेट्रोल लागते। याच अनुषंगाने रुग्णाचा विचार केल्यास वर्षाकाठी हिच्या वापरासाठी 98 लाखांचा निधी लागणार आहे। त्यामुळे हा पांढरा हत्ती पोसण्यासाठी आरोग्य विभागाकडे इतके पैसे नाहीत, तर शासनाकडे मागणी करून देखील पैसे मिळालेले नाही। त्यामुळे ही बोट ॲम्ब्युलन्स परत करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे। जानेवारी 19 रोजी मिळालेली बोट अद्यापही वापराविना होऊन आहे। त्यातच वापराविना होऊन असलेली अद्यावत स्पीड बोट ॲम्ब्युलन्स बुडाल्याने तिच्या काढण्याचा दुरुस्तीचा आणि वापरण्यासाठी दरवर्षाकाठी येणारा 98 लाखांचा निधीच नसल्याने पॉवरग्रीड कॉर्पोरेशनला ही बोट परत करून त्याऐवजी छोट्या बोटी देण्याची विनंती आरोग्य प्रशासन करणार आहे, अशी माहिती नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी सांगितले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। संबंधित स्पीडबोट आपल्याला पॉवर ग्रिड कडून केरळमधून ही CSR फंड मधून देण्यात आलेली आहे। सदरील बोटीकरिता आपण मणिबिली हे ठिकाण निवडलेलं होतं की तो भाग अति दुर्गम असल्यामुळे तेथील लोकांना जास्तीत जास्त याचा फायदा व्हावा म्हणून आपल्याकडे सध्या ज्या 3 बोट ॲम्ब्युलन्स हे त्या कार्यक्षेत्रात सुरू आहेत, तर हे ऑलरेडी आपल्याकडे त्या याच्यात सेवा देत असतात, परंतु ही अतिरिक्त बोट ॲम्ब्युलन्स आपल्याला मिळालेली आहे। या संदर्भात एक खरं आहे की त्याला अजून आपण सुरू केलेलं नव्हतं, कारण की आपल्याला याच्यासाठी बोटीसाठी जवळपास एका तासाला 70 लिटर पेट्रोल लागतं आणि जर आपण इमर्जन्सी पेशंटला जरी आपण ही वापरली तरी बऱ्यापैकी याचा खर्च हा खूप जास्त प्रमाणात असल्याने याच्या संबंधातलं मार्गदर्शन आपण मागितलेलं आहे शासनाला, कारण जवळपास वर्षाचा 98 लाखापर्यंतचा खर्च दररोजचे जर 3 आणि 4 इमर्जन्सी पेशंट जर आपण गृहीत धरले तर दिवशीला 30,000 रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त पेशंट आपण म्हणजे महिन्याचा खर्च पकडला आणि त्या अनुषंगाने वर्षाचा खर्च 98 लाख ते 1 कोटी पर्यंत येऊ शकतो। तर याच्यासाठी आपण वरिष्ठ स्तरावर निधीची मागणी तसंच मार्गदर्शन मागितलेलं होतं, परंतु उर्वरित ज्या 3 ॲम्ब्युलन्स आहेत याच्या मार्फत त्या कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य सेवा आपण देतच होतो। सदरील घटना घडल्यानंतर आता त्या बोट ॲम्ब्युलन्सला आपण पाण्याबाहेर काढलेलं आहे। याच्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या नर्मदा किनाऱ्यावरील गावांना आरोग्य सेवा कशी पुरवली जाईल, अजून सुरळीत प्रकारे कशी सर्व्हिस देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून
सदरील बोट अँब्युलन्स एक परत करावी किंवा याच्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरी अँब्युलन्स घेण्यात यावी किंवा ह्याच सदरील बोट अँब्युलन्सचा खर्च कमी करून उरलेल्या जे काही गावं आहेत या ठिकाणी कशा प्रकारे आरोग्य सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत देता येईल याचं नियोजन आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनानुसार करत आहोत. परंतु या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की त्या कार्यक्षेत्रामध्ये बोट अँब्युलन्सशिवाय पर्याय नसल्यामुळे आणि इमर्जन्सी पेशंट जसं की गरोदर माता किंवा साप चावलेले रुग्ण हे बऱ्यापैकी येत असतात. तर या ठिकाणी त्वरित जलद गतीने बोट जाऊन त्यांना घेऊन येण्यासाठी एक चांगलं पर्यायी वाहन म्हणून आम्ही या कडे बघत आहोत. तर याला पर्यायी व्यवस्था येणाऱ्या काळात जर आपल्याला कमी खर्चात चालणारी किंवा डिझेलवर चालणारी उपलब्ध जर झाली CSR फंड मधून किंवा अजून आम्ही वेगळ्या ठिकाणी प्रयत्न आमचे करत आहोत, तर आपल्याला अजून नक्कीच या सर्व गोष्टींचा फायदा होणार आहे.